हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आज सुंदर आनंदाचा प्रसंग परमेश्वराने या परिवारात दिला आणि खूप क्वचित रीतीने असा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळते, नाही का? नाहीतर लहान पोरांचा मागे एका मीटिंग मध्ये मी बोललो होतो, जास्तीत जास्त वाढदिवस कोणत्या वयापर्यंत साजरा केला जातो? 5 वर्षापर्यंत. आणि त्याच्या वर जे वाढदिवस असतात ते फार क्वचित असतात. हालेलुया. आणि त्याच्यातला आजचा एक प्रसंग आहे की परमेश्वराने हा समय दिला आणि मला खरंच मनापासून आनंद झाला ज्यावेळेस मला असं कळलं की आज वाढदिवसाची मीटिंग आहे. आमेन. हा, कारण याच्या मागे कारण आहे. आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणारच आहोत, पण पहिल्यांदा मला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे, त्याचं उत्तर द्यायचं की वय वाढणं ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची? का आनंदाची? परत एकदा, वाढतं वय ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची? उत्तर बदललं. आनंदाची. उत्तर बदललं. हालेलुया. परत एकदा शेवटच्यांदा विचारतो, वाढतं वय आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची? बरं, दुःखाची तर का? कारण आयुष्य. तुम्ही कशाकडे चालले? मरणाकडे. आणि आनंदाची कशावरून? देवाकडे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, अविश्वासणारा व्यक्ती, देवाला न ओळखणारा व्यक्ती, देवाचं भय न धरणारा व्यक्ती, जगातला व्यक्ती जो परमेश्वराला ओळखत नाही, त्याच्यासाठी वाढतं वय ही दुःखाची गोष्ट आहे. कारण तो मरणाकडे चाललाय, तो नाशाकडे चाललाय, तो अनंत कालिक मरणाकडे त्या ठिकाणी चाललेला आहे. पण तुम्हाला माहितीये, जो व्यक्ती देवाचं भय धरणार आहे, जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे, जो विश्वासणार आहे, ज्याचा उद्धार झालेला आहे, ज्याचं तारण झालेलं आहे, त्या व्यक्तीचं वाढतं वय ही आनंदाची गोष्ट आहे. कारण तो दिवसेंदिवस प्रभूच्या अधिक जवळ चाललेला आहे. हालेलुया. 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 म्हणून एका विश्वासू व्यक्तीने किंवा एका ख्रिस्ती व्यक्तीने किंवा एका आत्मिक व्यक्तीने वाढदिवस साजरा करावा ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण तो दिन प्रतिदिन कोणाच्या जवळ जातोय? कोणाच्या जवळ जातोय? एक वचन वाचू आपण. वचनामध्ये पौल म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय, फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 21 पासून पुढे वाचू आपण. फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 21 पासून पुढे. कारण मला तर जगणे, पौल म्हणतो, मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे हा लाभ आहे. लाभ आहे. हालेलुया. पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, तर मरणे मला लाभ आहे. पुढे काय म्हणतो तो? पण जर देहात जगणे, बघा नीट लक्ष द्या. पौल म्हणतो, पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, हे जर माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. हे मला समजत नाही. मला एक सांगा, तुमच्या समोर 2 ऑप्शन दिले, जगायचं की मरायचं, तर काय निवडाल? तुमच्या समोर 2 ऑप्शन दिले की तुला जगायचंय की तुला मरायचंय, तर तुम्ही काय निवडाल? पण बायबल असं म्हणतं, पौल म्हणतो की दोघांपैकी काय निवडावं हे मला कळत नाही. याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये पेच आहे असं तो म्हणतो. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस 2 सारख्या गोष्टी समोर असतात ना, तर दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं काय निवडावं. आमेन. जर एक आवडती आणि एक नावडती गोष्ट असेल तर तुम्ही कोणती निवडाल? आवडती. बरोबर आहे ना? नीट लक्ष द्या. एक महाग आणि एक स्वस्त गोष्ट असेल, कोणती निवडाल? महाग. बोला, कोणती? महाग. जर तुम्हाला दोघांपैकी निवडायचंय, सोनं आणि चांदी, कोणतं निवडाल? बोला. सोनं. कारण सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत 500ची नोट आणि 100ची नोट, कोणती निवडाल? हा, दोघांची किंमत वेगळी आहे. पण तुम्हाला माहितीये, मरण आणि जीवन, कोणतं निवडाल? पण पौल म्हणतो, मरण निवडावं का जीवन निवडावं, या दोघांच्या बाबतीमध्ये मी काय आहे? पेचात आहे. हालेलुया. तो म्हणतो, मला कळत नाही दोघांपैकी मी काय निवडा. का? कारण त्याला ठाऊक आहे, जगणे मला ख्रिस्तच आहे आणि मरणे मला लाभ यासाठी आहे की मेलो तरी कोणासोबत असेल? ख्रिस्तासोबत असेल. आमेन. म्हणून तो म्हणतो,
जगणं निवडावं का मरणं निवडावं, या दोघांच्या बाबतीमध्ये मी पेचामध्ये आहे. हे फक्त त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडतं जो एक विश्वासू व्यक्ती आहे, जो देवाचं भय बाळगणारा आहे, ज्याचा उद्धार झालेला आहे, ज्याचं तारण झालेलं आहे आणि ज्याला आशा आहे. आमेन, आमेन. आणि पौलाला ठाऊक होतं की जगणं मला ख्रिस्तच आहे, जगतो मी ख्रिस्तासाठीच आहे, पण मरणं हे मला काय आहे, लाभ आहे. आमेन, आमेन. पुढे वाचा. मी या दोहा संबंधाने पेचात आहे. मी या दोघ बाबतींमध्ये पेचात आहे. येथून सुटून जाऊन, येथून सुटून जाऊन म्हणजे काय, मी देहातून जर निघून गेलो ख्रिस्ताजवळ असल्याची मला उत्कंठा आहे, तर मी ख्रिस्ताजवळ असेल आणि याची मला उत्कंठा आहे. आमेन, आमेन. हालेलुया. याचा अर्थ मनुष्य देहातून जेव्हा निघेल तेव्हा तो कोणाजवळ असेल, ख्रिस्ताजवळ. बोला, कोणाजवळ असेल, ख्रिस्ताजवळ. तुम्हाला माहिती, स्वर्गात राहण्याची हौस करू नका, ख्रिस्ता सोबत राहण्याची हौस करा. आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. स्वर्ग नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये, पहिल्यांदा ख्रिस्तासोबत मी राहिलं पाहिजे, पहिल्यांदा ख्रिस्तासोबत मला आनंद असला पाहिजे. जर एक इतकं सुंदर गीत आहे ना मराठीमध्ये, उपासना संगीतामध्ये, की त्या गीताचे बोल असे येतात किंवा असे आहेत की जिथं ख्रिस्त माझ्या समोर उभा आहे ना, तेच माझ्यासाठी स्वर्ग आहे. हालेलुया. त्या गीताचा अर्थ असा होतो किंवा त्या शब्दांचा अर्थ असा होतो की ख्रिस्त जिथं आहे ना, तेच माझ्यासाठी काय आहे, स्वर्ग आहे. आमेन. स्वर्ग सुद्धा ख्रिस्ताविना काहीच नाही. आमेन. ख्रिस्त आहे तर स्वर्ग आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला मी सांगतो, जगणे मला ख्रिस्त पौल म्हणतो आणि मरणे मला लाभ आहे. म्हणून तो म्हणतो, देहातून सुटून जाऊन ख्रिस्तासोबत जाणं याची मला उत्कंठा आहे. मग मला एक सांगा, ज्या व्यक्तीला देहातून सुटून जाऊन ख्रिस्तासोबत जायचंय, त्याला वाढत्या वयाचा आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल. कारण त्याला माहितीये, वाढतं वय मला कुठे घेऊन जाणार आहे, लवकरात लवकर कुठे घेऊन जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा नेमलेली आहे. हालेलुया. ती मर्यादा कोणालाच ओलांडता येणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, जर आपल्याला माहितीये की आपलं आयुष्य मर्यादित आहे, आपल्याला माहिती आहे आपली आयुष्य मर्यादा मर्यादित आहे, तर तुम्हाला एक माहितीये का, एका विश्वासी व्यक्तीचं वाढतं वय हे त्याला दिवसेंदिवस कोणाजवळ घेऊन चाललंय, ख्रिस्ताजवळ. बोला, कोणाजवळ घेऊन चाललंय, ख्रिस्ताजवळ. आणि म्हणून विश्वासी व्यक्तीसाठी, ख्रिस्ती व्यक्तीसाठी, तारलेल्या व्यक्तीसाठी, उद्धार प्राप्त झालेल्या व्यक्तीसाठी की वाढदिवस जो आहे ना, खऱ्या रीतीने आनंदाचा प्रसंग आहे. आमेन, आमेन. कारण प्रत्येक पाऊल तुम्ही कोणाच्या जवळ चाललेले आहात, ख्रिस्ताजवळ. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणतो की मी दोघांसंबंधित काय निवडावं हे मला कळत नाही. आज इथं बसलेल्यांना जर साधा प्रश्न केला ना, जीवन पाहिजे तर का मरण पाहिजे, बोला काय निवडाल? काय निवडाल? जीवन. का? आम्हाला काय करायचंय? जगायचंय. कोणासोबत? परिवारासोबत. कोणासोबत? पतीसोबत. कोणासोबत? पत्नीसोबत. कोणासोबत? लेकरांसोबत. कोणासोबत? माझ्या परिवारासोबत. आपल्याला जगायचं आहे, पण कोणासाठी? आपण आपल्या परिवारासाठी जगू इच्छितो, आपल्या लेकरांसाठी जगू इच्छितो, आपल्या प्रियजनांसाठी जगू इच्छितो, आपल्या नोकरीसाठी जगू इच्छितो, आपल्या घरदारासाठी आपण जगू इच्छितो, आपल्या प्रॉपर्टीसाठी आपण जगू इच्छितो. जगातलं सुख, समाधान, आनंद, आशीर्वाद या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जगणे. म्हणून तुम्हाला माहितीये, तुम्ही मरण नाही निवडणार. मरण केवळ तो व्यक्ती निवडू शकतो जो जगतो ख्रिस्तासाठी. तर त्याला माहिती, मरण माझ्यासाठी काय? लाभ आहे. बोला, काय आहे? लाभ आहे. हालेलुया. एका विश्वासी व्यक्तीला जरी प्रश्न केला ना की जीवन पाहिजे की मरण पाहिजे, तर तो काय मागेल? जीवन. कारण त्याला माहितीये मरायचं नाही, पण मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार, मेल्याशिवाय ख्रिस्ताची भेट होणार, मेल्याशिवाय त्याच्या जवळ जाणार नाही. तुम्हाला माहितीये का, दिन प्रतिदिन माझं जर वय वाढत आहे, दिन प्रतिदिन जर मी एक नवीन वाढदिवस साजरा करतोय, दिन प्रतिदिन माझ्या वयामध्ये जर वाढ होत आहे ना, तर एक आनंद आपल्या जीवनामध्ये ह्यासाठी भरा की दिन प्रतिदिन तुम्ही कोणाच्या जवळ चाललेले आहात? ख्रिस्ताच्या. आमेन, आमेन. हा आनंद केवळ विश्वासी लोकांनाच मिळू शकतो. आमेन. जगातल्या लोकांना हा आनंद नाही, जगातल्या लोकांना ही आशा नाही. म्हणून पौलाप्रमाणे पुढे वाचा. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. देहात राहण्यापेक्षा पौल म्हणतो हे फारच चांगले. काय चांगले? कोणाजवळ जाणं? ख्रिस्ताजवळ. बोला, कोणाजवळ जाणं? ख्रिस्ताजवळ. हालेलुया. तो म्हणतो देहात राहण्यापेक्षा ख्रिस्ताजवळ जाणं हे फारच चांगले. तुम्हाला माहितीये, ज्या दिवशी तुम्हाला खरा ख्रिस्त कळेल, ज्या दिवशी तुम्हाला कळेल की आत्मिक जीवन काय आहे, ज्या दिवशी तुम्ही देवासोबत बसायला शिकाल ना, मी तुम्हाला खरं सांगतो प्रियांनो, जग आणि जगातल्या गोष्टी बघून ना तुम्हाला कंटाळा येईल. काय येईल?
हा, त्रासून जातो मनुष्य. त्याला असं वाटतं प्रभू ये ना लवकर आणि घेऊन जा. हालेलुया. हालेलुया. खरंच सांगतो प्रियांनो, अनेकदा असा विचार येतो की प्रभू कधी येशील घेऊन जाण्यासाठी. बस कर आता तरी घेऊन जा. अजिबात इच्छा राहत नाही जगातल्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याची, जगामध्ये राहण्याची. मी तुम्हाला सांगतो, जगणे मला जर ख्रिस्त असेल ना, तर मरणे माझ्यासाठी काय आहे? हालेलुया. 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 आणि प्रियांनो, हा वाढदिवस जो आहे ना वाढत्या वयाचा, त्यात आनंद ह्यासाठी करा की तुम्ही दिवसेंदिवस कोणाच्या जवळ चाललेले आहात? ख्रिस्ताच्या जवळ. आमेन. पुढे वाचा. तरी मी देहात राहणे हा हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. हा मला अशी खात्री वाटत असल्यामुळे तो म्हणतो, मी जगतो जो आहे ना, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तुम्हाला. बोला, कोणाला होणार आहे? मी कोणासाठी जगावं? परत वाचा ते वचन, नीट ऐकत जा, वचनाकडे लक्ष द्या. तरी मी देहात राहणे हे तुमच्या करता अधिक गरजेचे आहे. अधिक गरजेचे आहे. हालेलुया. हालेलुया. मी जगणं हे कोणासाठी गरजेचं आहे? तुमच्या करता. बोला, कोणासाठी? आपण जगतो हे कोणासाठी जगतो? स्वतःसाठी. पौल कोणासाठी जगतो? मंडळीसाठी, इतरांसाठी, देवाच्या कार्यासाठी. हालेलुया. पौल म्हणतो, माझं जगणं, माझं देहामध्ये राहणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. याला म्हणतात ख्रिस्त जीवन, जे स्वतःसाठी नाही, ते कोणासाठी आहे? इतरांसाठी आहे. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या. अशाच जीवनाला अर्थ आहे आणि असंच जीवन ख्रिस्ताच्या जवळ चाललेलं आहे. आमेन. जो फक्त स्वतःसाठी जगतो, जो स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या गरजांसाठी, स्वतःच्या सुखासाठी, जो व्यक्ती फक्त आत्मकेंद्रित आहे, फक्त आणि फक्त मी, माझा परिवार, माझा पैसा, माझी नोकरी, माझा व्यवसाय आणि फक्त माझं आणि माझं, जो व्यक्ती फक्त याच्यासाठी जगतो ना, तो जगाला सोडू शकत नाही. तो मरणाला कवटाळू शकत नाही. तो ह्याच जगण्यामध्ये आनंद करेल. आणि त्याला माहिती का, तो व्यक्ती कधीच स्वतःचा वाढदिवस आनंदाने साजरा करणार नाही. का? कारण त्याला माहिती, मी कशाच्या जवळ चाललेलो आहे? मरणाच्या. ख्रिस्ताच्या नाही. ख्रिस्ताच्या जवळ तो चाललेला आहे, ज्याच्यासाठी जगणं सुद्धा काय आहे? ख्रिस्त आहे. बोला, जगणं सुद्धा काय आहे? ख्रिस्त आहे. पौल म्हणतो, मी देहामध्ये राहणं हे तुमच्या गरजेचं आहे. आमेन. आमेन. जर देवाने तुम्हाला 1 वर्ष वाढून दिलं, जर परमेश्वराने तुम्हाला आयुष्याचा 1 वर्षाचा एक नवीन दिवस प्रभूने जर तुम्हाला दाखवलाय ना, तर परमेश्वराने ते वर्ष तुमच्यासाठी दिलं नाही, तर तुमच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित व्हावे यासाठी प्रभूने तुम्हाला 1 वर्ष वाढवलं. आमेन. आमेन. नेहमी लक्षात घ्या, कोरोनामध्ये परमेश्वराने जर तुम्हाला आणि मला वाचवलेलं, मी नेहमी सांगतो ही गोष्ट, की जर प्रभूने कोरोनामध्ये तुम्हाला आणि मला वाचवलंय, तर चुकून असा गैरसमज करू नका मी धार्मिक होतो म्हणून वाचलो. अजिबात गैरसमज करू नका. काय की मी धार्मिक होतो म्हणून वाचलो? अजिबात नाही. मी नेहमी प्रभूकडे बघतो ना, मला एकच गोष्ट जाणवती, प्रभू कदाचित माझी तयारी नव्हती आणि मी मेलो असतो तर माझा नाश झाला असता म्हणून तुम्हाला वाचवलं. हालेलुया. की माझा नाश होऊ नये, मला पश्चातापाची संधी मिळावी, मला परत एकदा तुझ्या सेवेची संधी मिळावी, मी जे राहून गेलेलो होतो ते पूर्ण करावं म्हणून देवा त्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मरू दिलं नाही. लक्षात घ्या प्रियजनांनो, आपल्या धार्मिकतेने आपल्याला वाचवलं नाही, देवाच्या कृपेने आपल्याला वाचवलेलं आहे. आमेन. आमेन. मी नेहमी सांगतो की जसं 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जर एखाद्या विद्यार्थ्याला 32 मार्क्स पडले, तर त्याला बोर्डाकडून किती मार्क्स दिले जातात पास होण्यासाठी? 3 मार्क्स. 35 ची पासिंग असती. 32 पडले तर किती पाहिजे त्याला? 3 मार्क्स. आणि जेव्हा बोर्ड त्याला 3 मार्क्स देतं ना, त्यावेळेस त्या मार्क्सला ग्रेस मार्क्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रेस मार्क. याचा अर्थ काय होतो? हा नापास झाला होता, पण बोर्डाने याच्यावर काय केली? कृपा. काय केली? ग्रेस. ग्रेस म्हणजे काय? कृपा. हालेलुया. नाशिक बोर्डाने त्याच्यावर कृपा केली आणि कृपेने त्याला किती मार्क्स वाढून दिले? 3. जो फेल होणार होता त्याला बळजबरी ढकलून काय केलं? पास केलं. आणि म्हणून त्या मार्क्सला कोणते मार्क्स म्हटले जातात? ग्रेस म्हणजे कृपेचे मार्क्स. हालेलुया. ज्याला कृपा केली गेली, योग्यता नसताना झालेली कृपा. हालेलुया. त्या बोर्डाने केली. तसंच आहे ना, जेवढे लोक आपण कोरोना नंतर वाचलेलो आहोत ना, आपण सगळे काय झालो आहोत? ग्रेस पास. बोलो, काय झालो आहोत?
आपण फेल झालो असतो कदाचित, देवाला माहिती होतं त्या परिस्थितीत जर मेला तर कदाचित नाश झाला असता. प्रभूने आपल्याला ग्रेस, त्याची कृपा केली. हालेलुया. आणि परमेश्वराने एक संधी दिली, यासाठी नाही की तुम्ही स्वतःसाठी जगावं, यासाठी नाही की तुम्ही स्वतःचा विचार करावा. परमेश्वराने आयुष्याचं 1 वर्ष जर तुम्हाला वाढून दिलेलं आहे, ते देवाची इच्छा आहे, स्वतःसाठी नाही. जसं पौल म्हणतो की मी देहामध्ये राहणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आमेन, आमेन, आमेन. याचा अर्थ माझा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आहे, माझा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी आहे, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हे प्रभूने मला तुमच्यासाठी वाढवून दिलेले आहेत, हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया, हालेलुया. आज परमेश्वर तुमच्याकडून माझ्याकडून तीच अपेक्षा करतो. आमेन. की का म्हणून परमेश्वराने हे दिवस तुम्हाला आणि मला वाढून दिले, का म्हणून 1 वर्ष परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्याला सोडलं, कारण देवाची काहीतरी अपेक्षा तुमच्याकडून आहे. आमेन. असे अनेक लोक आहेत जगामध्ये, तुम्हाला माहिती, हजारोंच्या संख्येने लोक मरतात रोज. हजारोंच्या संख्येने असे लोक आहेत जे बिछाण्यावर रात्री झोपतात आणि सकाळचा दिवस बघू शकत नाही, तसेच झोपून राहतात. काही रस्त्यांवर आपण पाहतो अपघात होतो, कोणाला पाहतो आपण एखाद्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो. अनेक लोक आहेत प्रियांनो, क्षणार्धामध्ये हे जग सोडून निघून जातात. का? माझ्या देवाने आज पण हा श्वास आपल्या शरीरामध्ये ठेवलेला आहे, कारण देवाची काहीतरी अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. आमेन. काहीतरी परमेश्वराची योजना ही तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. हालेलुया, हालेलुया. हा प्रियांनो, ती देवाची अपेक्षा आणि ती देवाची योजना जी माझ्या जीवनाबद्दल आहे ना, ती समजून घ्या. आमेन. एक वचन वाचू, करिंथरास पहिले पत्र, करिंथरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय वचन 24 पासून पुढे. पहिले करिंथ 9 आणि वचन 24 पासून पुढे. शर्यतीत धावणारे सर्व धावतात. नीट लक्ष द्या, वचन म्हणतं शर्यतीत धावणारे तर सर्वच धावतात, पण एकालाच बक्षीस पण मिळते. बक्षीस एकालाच मिळते. आता मला एक सांगा, नीट लक्ष द्या, पळणं वेगळं आहे आणि शर्यत वेगळी आहे. हालेलुया. हालेलुया. पळता प्रत्येकाला येतं, पण शर्यतीत प्रत्येक व्यक्ती भाग घेत नाही. खरे की खोटे? तुमच्या मागं कुत्रं सोडलं, तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल? पळाल. पळाल की नाही? याचा अर्थ तुम्हाला पळता येतं, म्हणून तुम्ही शर्यतीत जातात का? नाही. तुम्ही रनिंग मध्ये भाग घेतात का? याचा अर्थ पळता सर्वांना येतं, पण शर्यतीत प्रत्येक जण भाग घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपली तयारी लागते. हालेलुया. आता शर्यत कशाला म्हटलेलं आहे माहिती का बायबल मध्ये? ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जगातल्या लोकांनी, ते इतर लोकांप्रमाणे नाहीयेत, त्यांनी स्वतःला शर्यतीत धावण्यासाठी त्या ठिकाणी सामील केलेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी, प्रत्येक विश्वासू व्यक्ती, आपण कसला भाग आहोत? शर्यतीचा. बोला, कसला भाग आहोत? शर्यतीचा. जिथं शर्यत आली तिथं बऱ्याचशा गोष्टी येतात. नीट लक्ष द्या. नुसतं धावत फिरा, तिथं रस्त्याला तुम्ही पळत फिरा, कसंही पळले तुम्हाला कोणी बोलणार नाही, हळू पळले कोणी बोलणार, फास्ट पळले कोणी बोलणार, रस्त्यात बसून गेले कोणी बोलणार नाही. पण शर्यतीमध्ये असं काही चालत नाही. शर्यत जी असती ती नियमाप्रमाणे असते. बोला, कशाप्रमाणे असते? नियमाप्रमाणे. जोपर्यंत तुम्ही येशूमध्ये नव्हते, जोपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये नव्हते, तुम्ही काहीही करत होते, काहीही पीत होते, काहीही खात होते, कसंही जगत होते, तुम्हाला कोणतेच नियम नव्हते. पण जसं आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आपल्याला काय आले? नियम. बोला, आपल्याला काय आले? आता धावायचं तर आहे, पण कसं धावायचंय? नियमाप्रमाणे. बोला, कसं धावायचंय? याला म्हणतात शर्यतीत भाग घेणं. हालेलुया. जेवढे ख्रिस्ती लोक आहेत ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आपण कशात भाग घेतलेला आहे? बोला, कशात भाग घेतलेला आहे? म्हणून आपल्याला कशाकडे बघावं लागेल? नियमांकडे. बोला, कशाकडे? नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही धावू शकत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. एकदा ऑलिम्पिकची रनिंगची स्पर्धा होती. ऑलिम्पिक मोठी धावण्याची स्पर्धा असते जगामध्ये. तर त्या ठिकाणी काही खेळाडू गेले आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि तुम्हाला माहितीये की जेव्हा ते सर्वजण असे रांगेत उभे राहतात, अशा लाईन्स असतात तिथं. समजतंय तुम्हाला? तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल कदाचित. अशा लाईन्स असतात तिथं आणि त्या लाईनीच्या मध्ये ते उभे असतात आणि प्रत्येक व्यक्ती ते ट्रॅक मधून पळतो. बंदुकीचा आवाज आला की ते सगळे 10च्या 10 जण जे असतात ना, जीव घेऊन पळायला लागतात. बरोबर आहे ना? हा. तर तसंच एक स्पर्धा होती. 10 लोक होते. एक तरुण मुलगा होता जो खूप वेगाने धावायचा. त्याला विश्वास होता आज मी जिंकेल, कारण तो खूप वेगाने धावायचा. जशी स्पर्धा सुरू झाली, सगळ्यांनी पोझिशन घेतली, तेवढ्यात बंदुकीचा आवाज आला आणि सगळे उठून धावायला लागले.
सगळे धावत होते आणि जो धावणारा असतो ना तो कधीच इकडे तिकडे बघत नाही. तो कुठे बघतो फक्त जर तुम्ही बाजूला बघितलं तुमचा स्पीड काय होतो कमी होतो. नीट लक्ष द्या. जर प्रभूने तुम्हाला शर्यतीत धावण्यासाठी बनवलेलं आहे तर तुम्ही इकडे तिकडे बघू नका, कारण तुमचा वेग काय होईल कमी होईल. बऱ्याचदा आपण का कमी पडतो माहिती का? कारण आपण दुसऱ्याला बघतो. कोणाला बघतो? स्वतःला बघत, स्वतःकडे लक्ष देत. जेव्हा तुमचं लक्ष इतरांकडे जातं, जेव्हा इतरांची धार्मिकता तुम्ही बघायला लागतात, हा नाही करत मग मी कशाला करू, हा नाही असं करत मग मी कशाला करू, माझ्याकडूनच कशाला अपेक्षा. लक्षात घ्या, धावणं तुमच्यासाठी आहे. बायबल म्हणतं शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, बक्षीस एकालाच मिळतं. हालेलुया. बक्षीस त्याला मिळतं ज्याचा उद्देशच असतो की मला ते पाहिजे. आमेन. नुसतं धावणं उद्देश नाहीये त्याचा उद्देश काय? मला काय पाहिजे? बक्षीस पाहिजे. हालेलुया. बक्षीस मिळवणारा व्यक्ती नेहमी पुढे बघून धावतो. तो अजिबात आजूबाजूला बघत नाही. आज जे ख्रिस्ती लोक इकडे तिकडे बघतायत ना, जे ख्रिस्ती लोक एकमेकांच्या चुका काढतायत, जे ख्रिस्ती लोक एकमेकांची निंदा करतायत, जे ख्रिस्ती लोक एकमेकांचा द्वेष करतायत, लक्षात घ्या तुमची धाव तुम्ही कंप्लीट करू शकत नाही. तुम्ही वेगाने धावू शकत नाही. तुम्ही बक्षिसापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तुमचं लक्ष पुढे नाही, तुमचं लक्ष आजूबाजूला आहे. हालेलुया. असे धावा किती तुम्हाला मिळेल. आमेन. मी काय सांगत होतो की 10 होते, त्याच्यातला एक तरुण जो होता त्याला माहिती होतं की मी ती स्पर्धा जिंकेल. बंदुकीचा आवाज आला, सगळे धावायला लागले. हा तरुण पण वेगाने धावत होता. धावता 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 तो सगळ्यांच्या पुढे निघून गेला. सगळेजण मागे राहून गेले आणि तो सगळ्यात पुढे होता. आणि जेव्हा ती लाईन आली, ती दोरी असती तिथं लावलेली, आणि त्या दोरीपर्यंत तो गेला आणि त्या दोरीला त्याने आपल्या छातीला टच केलं आणि त्याचा किती नंबर आला? 1 नंबर. तो खुश झाला, आनंदाने उड्या मारायला लागला, कारण त्याचा किती नंबर आला? 1 नंबर आला. मग लगेच तिथं माईक वरून नाव पुकारतात, पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर. हालेलुया. मग लगेच त्यांनी नाव पुकारायला सुरुवात केली. 3 नंबर पासून सुरुवात केली. कुठून सुरुवात केली? 3 नंबर. की तिसरा नंबर कोणाचा आला? त्यांनी नाव पुकारलं. याने विचार केला, मला काय घेणं देणं तिसरा कोणाचा काय हो, माझा कितवा आलाय? म्हणून त्याने तिसऱ्या नावाकडे ध्यान दिलं लक्ष दिलं नाही. तिसरं नाव एका व्यक्तीचं पुकारलं गेलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या. दुसरं नाव एका व्यक्तीचं पुकारलं गेलं, याने लक्ष दिलं नाही. याला माहिती माझा नंबर कितवा आहे? पहिला. म्हणून त्याने दुसऱ्या नावाकडे पण लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस पहिल्या व्यक्तीचं नाव त्यांनी पुकारलं, याने पूर्णपणे आत्मविश्वासाने उभा राहिला आणि त्याने आपले हात वर केले. आणि जेव्हा त्यांनी 1 नंबरचं नाव पुकारलं तर ते नाव त्याचं नव्हतं. तर त्याच्या मागे जो व्यक्ती होता ना, जो 2 नंबरला होता, त्याला कितव्या नंबरचं बक्षीस भेटलं? पहिलं. याला 1 नंबरचं बक्षीस भेटलं नाही. हा खूप चिडला. हा बोलला, सगळ्या जगाने पाहिलेलं की माझा 1 नंबर आलेला आहे, कॅमेरा बघा त्याच्यामध्ये माझा 1 नंबर आला, मग मला 1 नंबरचं बक्षीस का नाही भेटलं? तो गेला रेफरीकडे आणि त्यांना सांगितलं, तुम्ही चिटिंग करतायत, माझा 1 नंबर आलेला, तुम्ही व्हिडिओ कॅमेरा बघा. त्यांनी सांगितलं, तू बरोबर बोलतोय. धावताना तूच पुढे धावला, धावताना तूच पहिले पोहोचला, पण जेव्हा तू धावत होता त्यावेळेस चुकून तुझा पाय जो आहे, जी रेष मारलेली असती ना, तुझ्या ट्रॅक मधून धावता धावता तुझा पाय चुकून दुसऱ्या ट्रॅक मध्ये निघून गेला आणि तू दुसऱ्याच्या ट्रॅक मध्ये धावायला लागला, हे तुला कळलं नाही. आणि तिथंच आम्ही तुला स्पर्धेतून काय केलं? बाद केलं. म्हणून जरी तू 1 नंबर आला तरी ते बक्षीस तुला मिळणार नाही, कारण तू नियमाप्रमाणे धावला. हालेलुया. फरक नाही पडत तुम्ही किती वेगाने धावतायत, पण काय तुम्ही नियमाप्रमाणे धावतायत का, त्याच्याने फरक पडतो. म्हणून पौल म्हणतो, तुम्ही असे धावा की ते बक्षीस तुम्हाला. आमेन. आणि म्हणून शर्यतीत धावताना सगळ्यात जास्त जी गरज आहे ती नियमांकडे बघणं सुद्धा आहे. आमेन. की फॉल व्हायला नको, तुम्ही शर्यतीतून बाद व्हायला नको. तुम्हाला माहितीये, आज सगळे विश्वासी लोक, ख्रिस्ती लोक, आपण कशामध्ये भाग घेतलेला आहे? शर्यतीत. बोला, कशामध्ये भाग घेतलाय? मग कसं धावावं लागेल? नियमाप्रमाणे. एकमेकांकडे बघून का नाही? कुठं बघून? बोला, कुठं बघून? आणि तुम्हाला माहितीये का एक गोष्ट, बायबल म्हणतं शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, बक्षीस एकाला मिळतात. तुम्हाला माहितीये, शर्यत ही तुमची नाही, एकमेकांशी. हालेलुया. ख्रिस्ती लोकांनी एकमेकांसोबत शर्यत करू नका की हा हरला पाहिजे. देवाची मुळात इच्छा नाही कोणी हरावं, प्रभूची इच्छा आहे बक्षीस प्रत्येकाला मिळावं. आमेन. मग नेमकं आपल्याला कोणाला हरवायचंय? कारण हरवायसाठी कोणीतरी पाहिजे ना. हालेलुया. मग जर समजा मी जिंकलो आणि जुलेश ब्रदर हरले, देवाला आनंद वाटेल? नाही. मग मला कोणाला हरवायचं? कोणाला मागे सोडायचं? सैतानाला. सैतान आपल्या सोबत पळतच नाही. सैतान आपल्या सोबत पळत नाही. हालेलुया. मग कोणाला हरवायचंय?
बोला बोला. माहितीये? गलती करास पत्र 5 अध्याय 9 वचन वाचा. सॉरी 19 वचन. गलती 5:19. हाँ वाचा. शरीर के काम तो प्रगट है, शरीर के काम तो प्रगट है, अर्थात व्यभिचार, व्यभिचार. मोजावर का किती? एक मोजा. व्यभिचार, गंदे काम, लुच्चपन, मूर्ति पूजा, टोना, बैर, झगड़ा, ईर्ष्या, क्रोध, विरोध, फूट, विधर्म, डाह, मतवालापन, लीला क्रीड़ा और इनके जैसे और काम है. हालेलुया. इथं 15 दिले गेलेले आहेत. किती? बोला किती कामं दिलेत? मी मोजले. किती? 15. हे 15 जण उभे आहेत तुमच्या सोबत. किती जण? 15. हा. हे कुठे आहेत सांगा? हे मंडळीत नाही. हे कुठे आहेत? स्वतःमध्ये. हालेलुया. हे 15 कुठे आहेत? स्वतःमध्ये. या सगळ्यांना मागे सोडायचंय तुम्हाला. हालेलुया. या सगळ्यांना हरवायचंय. हालेलुया. हालेलुया. याला म्हणतात शर्यतीत धावणं. आमेन. आमेन. जेव्हा तुमच्यातल्या या 15 जणांना तुम्ही हरवाल, जेव्हा तुमच्यातल्या या 15 अवगुणांना तुम्ही मागे सोडाल ना, त्यावेळेस या शर्यतीमध्ये तुम्ही जिंकू शकता. आमेन. 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 प्रियांनो, तुम्हाला माहिती, नीट लक्ष द्या. कोणती पण शर्यत, कोणती पण रनिंगची स्पर्धा, जेव्हा थोडं अंतर राहिलं, तुम्ही हळू धावतात का जोराने धावतात? जोरात. थोडं राहिलंय आता तर तुम्ही पूर्ण जीव लावून देतात धावायला. बरोबर आहे ना? कारण आता काय थोडंच राहिलंय आणि त्याच्यामध्येच निकाल लागेल कोण जिंकेल. बरोबर आहे ना? म्हणून धावणारा जो असतो ना, शेवटचे 100 मीटर पूर्ण जीवानिशी धावतो. हालेलुया. तसंच ख्रिस्ती व्यक्तीचे पाहिजे. माहिती तुम्हाला, जसं वय वाढतं ना, तसं तुमचा उत्साह कमी होऊ देऊ नका. तो काय झाला पाहिजे? तुमचं आत्मिक जीवन काय झालं पाहिजे? तुमचा विश्वास काय झाला पाहिजे? तुमच्या प्रार्थना काय झाल्या पाहिजे? तुमचं वचन वाचणं काय झालं पाहिजे? तुमची सेवा काय झाली पाहिजे? हालेलुया. हालेलुया. हा फरक आहे जगित जीवनामध्ये आणि आत्मिक जीवनामध्ये. जगित जीवनामध्ये मनुष्य कमी कमी होत जातो, थकत जातो, शांत होत जातो आणि तो मनुष्य निरुत्साही होत जातो. पण आत्मिक जीवनामध्ये जसं वय वाढत जातं ना, मनुष्य अधिक उत्साही आणि सामर्थ्याने भरत जातो. आमेन. आमेन. हालेलुया. हा फरक आहे. हालेलुया. जसे जसे शर्यतीचे दिवस किंवा शर्यतीचा वेळ आणि शर्यतीचा समय कमी होत जाईल, तसं तसं आपली धाव अजून वाढली पाहिजे. आमेन. आमेन. मी विश्वास ठेवतो की आज पास्टरांना किती वर्ष पूर्ण झाली? 43. बोला किती वर्ष? 43 वर्ष. तर मी विश्वास ठेवतो की आताच्या पुढच्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे ना, आतापर्यंत आत्मिक जीवन, आतापर्यंतच्या प्रार्थना, आतापर्यंतचं समर्पण, आतापर्यंतचा विश्वास, या सगळ्या गोष्टींमध्ये काय झाली पाहिजे? बोला काय झाली पाहिजे? हाच आत्मिक जीवनाचा नियम आहे. आमेन. म्हणून बायबल म्हणतो शर्यतीत धावणारे तर प्रत्येक जण धावतो, पण बक्षीस तुम्ही असे धावा. हालेलुया. बोल काय म्हणतो? तुम्ही असे धावा की ते तुम्हाला मिळेल. आमेन. आमेन. हा, मग कोणाला हरवायचे? शेजारच्याला? मंडळीतल्या लोकांना नाही. अजिबात एकमेकांशी चढावड करू नका. आपलं युद्ध आणि आपला ज्याला म्हणतो ना आपला विरोध किंवा आपलं युद्ध जे आहे ना, ते कोणाशी? कोणाला हरवायचंय? कारण आपल्यामध्ये किती जण बसलेत? 15. हे तर कमी आहे, कारण तिथं याच्यापेक्षा इतर असं म्हटलेलं. हालेलुया. कारण सगळ्यांची नावं घेता येणार नाही. म्हणजे असे बरेच आहेत. तुम्हाला माहिती, बरेच आहेत आपल्यामध्ये दुर्गुण. तुम्हाला माहिती, यांनाच हरवा. कशाला जगाच्या मागे लागले? हालेलुया. कशाला जगाच्या मागे लागले? आपण म्हणतो आपला शत्रू कोण? आपला शत्रू कोण? तो काहीच करू शकत नाही जर तुम्ही त्याला संधी देत नाही तर. समजतंय तुम्हाला? प्रभू म्हणतो सैतानाला वाव देऊ नका. वाव देऊ नका. तुम्ही जेवढं वेटेज द्याल तेवढा तो फुटेज घेईल. हालेलुया. हा वेटेज आणि फुटेज शब्द बरोबर लागू होतो त्याला. तुम्ही सैतानाला जेवढं वेटेज द्याल तेवढं तो काय घेईल? फुटेज घेईल. हालेलुया. त्याला वाव देऊ नका. त्याला डोक्यावर चढू नका. त्याची जागा कुठे? कुठे? पायाखाली. आपला प्रॉब्लेम सैतान नाही. आपला प्रॉब्लेम कोण आहे? स्वतः. बोला कोण आहे? राग कुठे?
मत्सर कुठे, हेवा कुठे, द्वेष कुठे, तटफुटी कुठे, निंदा कुठे, व्यभिचार कुठे, जार कर्म कुठे? अरे सगळं आपल्यातच भरलेलं आहे. तुम्हाला माहितीये, तो तर फक्त म्हणतो हवेला फळ खा. हालेलुया. तो काय म्हणतो? फळ खा. फळ खा. पण हवा म्हणती फळ दिसायला कसं आहे, सुंदर खायला कसं आहे. सुंदर हे तिचं काम आहे. समजते तुम्हाला? त्याने फक्त फळ दाखवलं, तोडून आणलं नाही, खाऊ घातलं नाही. नाही. ते सगळं कार्यक्रम कोणी केला? हवेने. हवेने. आणि नंतर आदामाने. समजते तुम्हाला? सैतानाने फक्त दाखवून दिलं. सैतान तुमच्यामध्ये राग फक्त उत्पन्न करून देतो. अशी परिस्थिती घेऊन येतो की तुम्हाला काय येईल? राग. हा, फक्त ती परिस्थिती आणतो आणि मग तो बघतो गंमत, कसा राग करतो, कशी भांडण करतो, कसा द्वेष करतो, कशी निंदा करतो. तो सगळं हाताला घडी बांधून त्या ठिकाणी गंमत बघतो. का? त्यांनी फक्त परिस्थिती तुमच्या समोर आणून ठेवली. त्याला माहिती बाकीचं सगळं कोण करेल? हे स्वतःच करेल. हालेलुया. मला काहीच करायचं काम नाही. हे सैतानाचं काम आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, सैतानाच्या डावपेचाला ओळखा. सैतानाच्या डावपेचाला ओळखा. ओळखा. हे परमेश्वराचं वचन आहे. आमेन. आमेन. बरोबर. कोणाला हरवायचंय मग? स्वतःला. सैतान ऑलरेडी हरलेला आहे. कोणी हरवलं त्याला? येशू ख्रिस्त. बोला, कोणी हरवलं? येशूने. तुम्हाला माहिती, सैतान इतका घमंडी होता किंवा सैतान असा होता, लुसिफर होता, पतीत झालेला देवदूत आहे, त्याला मिखाएल सुद्धा हरू शकत नव्हता. म्हणून बायबल असं म्हणतं की कोकऱ्याच्या रक्ताद्वारे मिखाएलने त्याला हरवलं. हालेलुया. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याला स्वर्गामध्ये जागा उरली नाही असं म्हटलेलं आहे. आमेन. याचा अर्थ सैतानाला हरवण्यासाठी कोणाचं रक्त लागलं? येशू ख्रिस्त. बोला बोला, कोणाचं रक्त लागलं? मिखाएलच्या सामर्थ्याने तो नाही हरू शकला. का? कारण गब्रियल, मिखाएल आणि लुसिफर हे आद्य देवदूत होते. यांना सगळ्यांना अधिकार दिलेले होते सारखेच. हे एकमेकांशी काय लढणार आहेत? कारण परमेश्वराने जो अधिकार आणि जे सामर्थ्य त्या ठिकाणी मिखाएलला दिलेलं होतं, ते गॅब्रियलला पण दिलेलं होतं आणि ते लुसिफरला पण दिलेलं होतं. तिघं समानच आहेत ना. म्हणून ते कशाला एकमेकांना हरवतील? किंवा त्यांच्यामध्ये एवढी पॉवर पण नाहीये, म्हणून ते एकमेकांवर वरचढ होऊ शकतात. म्हणून सैतानाला हरवण्यासाठी कोणाचं रक्त लागलं? बोला बोला, कोणाचं? कोकऱ्याचं रक्त, येशूचं रक्त. आणि बायबल म्हणतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की मिखाएल आणि त्याचे दूत आणि सैतान आणि लुसिफर आणि त्याचे दूत हे एकमेकांशी भांडायला लागले किंवा युद्ध करायला लागले आणि मिखाएलने कोकऱ्याच्या रक्ताद्वारे त्याला हालेलुया. आणि तिथून त्याला खाली फेकलं. त्याच्यानंतर स्वर्गात त्याला जागा उरली नाही. तो ऑलरेडी हरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कशाद्वारे हरलेला आहे? येशूच्या रक्ताद्वारे. रक्ताद्वारे ऑलरेडी हरलेला आहे. तुम्ही त्याला विजयी करता बोलून बोलून, अजिबात नाही. त्याला हरवायची गरज नाही, तो ऑलरेडी हरलेला. आता आपल्याला कोणाला हरवायचंय? बोला, कोणाला हरवायचंय? आपल्यामध्येच किती जण बसलेत? किती? 15. विचार करा कसं काय हरवाल. म्हणून बायबल म्हणतं, तुम्ही असे धावा की ते तुम्हाला मिळेल. या सगळ्यांना मागं सोडा. तुमचा राग इतका मागं निघून जायला पाहिजे की तो तुमच्यापर्यंत येणार. द्वेष, मत्सर, हेवा, तट, फुटी, व्यभिचार, जार कर्म, सगळ्या घाणेरड्या गोष्टी या इतक्या मागं सोडून द्या ना की त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला माहिती, हेच तुमचं आणि माझं काम आहे. आमेन. जसं वय वाढल तसं आत्मिक जीवन वाढवा. जसं वय वाढल तशी प्रार्थना वाढवा. जसं वय वाढल तसं आत्म्यात बलवंत होत जा. आमेन. शरीर अशक्त होईल पण आत्मा बलवंत होत जाईल. आमेन. हालेलुया. मोशेचं शरीर वाढलं वयाने, 120 वर्षाचा झाला. पण तुम्हाला माहितीये, आत्म्यामध्ये तो तेव्हा पण तरुणच होता. बायबल म्हणतं, ना त्याची प्रकृती क्षीण झाली ना त्याची दृष्टी कमजोर झाली. हालेलुया. ते तर बळजबरी परमेश्वराने त्याला रिटायरमेंट दिली आणि सांगितलं, चला आता माझ्यासोबत. आमेन. नाही तर तो कनानमध्ये बी गेला असता, अजून बरेच वर्ष राहिला असता. हालेलुया. हा, कारण मरायची इच्छाच नव्हती. हालेलुया. मरायसाठी त्याचं शरीर तयारच नव्हतं. कारण तो जसा निवडला गेला ना, तो 120 वर्षाचा पण तसाच होता. आमेन. हालेलुया. तरी पण तेवढाच फुर्तीला होता, तेवढं सामर्थ्य होतं, तेवढंच बळ होतं. सगळ्या गोष्टी तशाच होत्या. का? कारण तुम्हाला माहितीये, तो देवाच्या जवळ होता. आमेन. हालेलुया. आदाम आणि हवा जोपर्यंत एदेन बागेमध्ये परमेश्वरासोबत होते, वय वाढलं? वय वाढलं? मरण त्यांच्या जीवनामध्ये आलं नाही. कारण ते कोणासोबत होते? कोणाच्या अनुग्रहामध्ये होते? देवाच्या. म्हणून मरण तिथं नव्हतं. हालेलुया. 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 जगणे हे ख्रिस्त ठेवा. आमेन. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेन. आमेन. म्हणून मरण सुद्धा त्याच्यावर राज्य करणार नाही. हालेलुया.
खूप अद्भुत जीवन आहे ख्रिस्ती जीवन. आमेन. म्हणून वाढदिवस साजरा करणं बनतं. आमेन. आमेन. भले तुमचं वय 50 जरी झालं तरी वाढदिवस साजरा करा, पण त्यांनीच करा ज्यांचा उद्धार झालेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. नामधारी ख्रिस्ती असाल, नुसते पाण्यात बुडून आलेले तर अजिबात आनंद करू नका. का? कारण तुम्ही पण जगासारखेच कुठे चाललेले आहात. हा, कुठे चाललेले आहात? नाशाकडे. लक्षात घ्या, कबरीवर क्रूस लावल्याने स्वर्गात जात नाही. समजते का? थडग्यावर क्रूस लावल्याने स्वर्गात जात नाही. नाही. किती पण तुमच्या पेटी समोर क्रूस घेऊन चालू द्या, तुम्ही अजिबात स्वर्गात जाणार नाही. मेल्यानंतर अशा कोणताच उपाय नाही की तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. तुम्हाला जो उपाय करायचा तो केव्हा करायचा? जिवंतपणी. बोला, केव्हा करायचा? मेल्यानंतर एकही उपाय चालणार नाही. हालेलुया. आत्मिक जीवन हे जिवंतपणीचं जीवन आहे. आमेन. इथंच तुम्हाला ठरवावं लागेल की मला कुठे जायचंय. हालेलुया. जसं पौल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त, तर मरणे मला लाभ आहे. आमेन. 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 आज ऑलरेडी वेळ झालेला आहे आपल्याला बराचसा. जास्त ताणण्यात काही मजा नाही. समजते का? पण तुम्हाला माहिती, या गोष्टी ध्यानात आणि मनात ठेवा की आपलं युद्ध, आपली धाव किंवा आपली शर्यत कोणाशी आहे? स्वतःशी. बोला बोला, कोणाशी आहे? आणि आपण कोणाशी करतो? आपण कोणाशी करतो? हा, आपल्याच मंडळीतले लोक. हालेलुया. आपल्याच मंडळीतल्या लोकांसोबत शर्यत चाललेली. हा, याला पुढं, याला स्टेजवर बसवतात, याला खुर्ची भेटते, याला संधी भेटते, मला नाही भेटत. आपण कोणाशी चढावड करतोय मला सांग. हा, कोणाशी शर्यत लागली आपली? तो देवाचा दास, त्याला त्या ठिकाणी बोलवलं, मला नाही बोलवलं, याला त्या ठिकाणी. अरे नाही, एकमेकांशी शर्यत नाही. प्रार्थना करा, प्रभू अजून त्याचा उपयोग कर. हालेलुया. हा, देवाचं वचन म्हणतो, जो मोठा होऊ पाहतो त्याने काय व्हा? लहान व्हा. आमेन. हा, लहान व्हा, परमेश्वराची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्यांचे तरी काय धुतले? तो म्हणतो, मी गुरु असूनही तुमचे काय धुतले? पाय धुतले. तुमच्या समोर मी कित्ता घातलेला आहे. काय घातलेला आहे? कित्ता घालून ठेवलेला आहे. आमेन. कारण आपली धाव आणि आपलं धावणं आणि आपली शर्यत एकमेकांशी नाहीये. हालेलुया. जगामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा देवाचा दास जर येत असेल, त्याचा उपयोग प्रभू करत असेल, प्रभूला धन्यवाद द्या आणि त्याच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. कारण अशांची गरज आहे. आमेन. आपलं युद्ध, आपलं धावणं त्याच्यासोबत नाही, आपली शर्यत त्याच्यासोबत नाही. तो तर माझा भाऊ आहे. हालेलुया. आपल्याला त्याला हरवायचं नाही, आपल्यालाच हरवायचं. कारण आपल्यामध्ये एवढे बसलेले आहेत. हालेलुया. या सगळ्यांना हरवा, तर कुठे जाऊ? तर आपल्याला काय मिळेल? बक्षीस. आमेन. काय मिळेल? बक्षीस मिळेल. हालेलुया. हालेलुया. मग आता मला सांगा, याच्या पुढे वाढत्या वयाचा आनंद का दुःख? आनंद. बोला बोला, आनंद का दुःख? आनंद. कारण आपण कुठे चाललोय? कारण आपण कुठे चाललोय? कोणाच्या जवळ चाललोय? ख्रिस्ताच्या जवळ. आमेन. आमेन. प्रत्येकाने करायचा वाढदिवस. अरे करत जा ना, काय लहान पोरांचेच करायचे. ज्यांचा खरं नव्याने जन्म झालेला आहे, ज्यांचा उद्धार झालेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, तुम्हा प्रत्येकाला अधिकार आहे आनंद करण्याचा. आमेन. प्रत्येकाला तो अधिकार आहे आनंद करण्याचा. आज मला मनापासून आनंद झाला जेव्हा मी ऐकलं की सुनील पास्टरांचा वाढदिवस आहे. हालेलुया. आणि टेन्शनच नाही ना. पहिले आपण वाढदिवस नाही केला, पहिले काय केलं? देवाचं वचन. कारण बाळ नाही ना, झोपणार नाही. इतर वाढदिवसाच्या मीटिंग मध्ये टेन्शन असतं. काय वाढदिवस पहिले करायचा का? कारण बाळ, आपलं बाळ कसं आहे? आपलं बाळ मोठं आहे, झोपणार नाही. हालेलुया. करत जा. आमेन. प्रभू मध्ये आनंद करा. आमेन. आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. देवाने जे उपकार आपल्यावर केलेले प्रियांनो, ते कधीच विसरू नका. जसं आपण वचन वाचलं पास्टर साहेबांनी की हे माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद. आमेन. कारण उपकार कशावर झालेले? जीवावर. तुला कशावर झालेले? जीवावर झालेले. आमेन. नुसतं शरीरावर उपकार नाही केले देवाने. देवाने उपकार कशावर केले? जीवावर केलेले आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या जीवाला म्हणा, प्रभूचा काय कर? धन्यवाद. जसं दावीद कर. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक दिवसाबद्दल, प्रत्येक वर्षाबद्दल प्रभूला धन्यवाद द्या आणि प्रभूला म्हणा, प्रभू अजून एक वर्ष तुझ्या जवळ येण्यासाठी मला कृपा पुरवली, मी तुला धन्यवाद. आमेन. हे फक्त त्या व्यक्तींसाठी हा आनंद आहे जे प्रभू मध्ये आहे, जे देवाच्या वचनाप्रमाणे नियमांप्रमाणे धावतायत. हालेलुया. अजून पुष्कळ आहे, पण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. कारण अजून आपल्याला पुढं वाढदिवसाचा कार्यक्रम पण साजरा करायचा आहे. म्हणून आपण सर्वच जे देवाचं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे, आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेऊ आणि याच्या पुढे आपण असं धावू की आपल्याला काय मिळेल? बक्षीस.
आणि त्या सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी, घाणेरडे स्वभाव जे आपल्या जीवनामध्ये जन्मापासून आहेत ना, त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचंय? हरवायचंय. कुठं सोडून टाकायचं त्यांना? माग. त्यांना माग सोडून आपल्याला पुढे धावायचंय, सगळ्यांना हरवायचंय. आमेन. तर तुम्ही जिंकाल आणि तुम्हाला बक्षीस मिळेल. आमेन. सर्वजण आपले डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता. माझ्या देवा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वर पिता. तुझी वाणी परमेश्वर आज आमच्यापर्यंत आलेली आहे प्रभू. मी प्रार्थना करतो दे बापा, केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आज आम्हाला. एक छोटस कोरस घेऊन आपण प्रार्थना. पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं, मेरे लिए जो धन्य था उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर मैं आगे ही दौड़ा चलूं, मेरे लिए जो धन्य था उसको मैं त्याग दूं. कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं. कि मैं पाऊं तुझसे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु. धन्यवाद माझ्या देवा. जसं पौल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. प्रभूजी, आज आम्ही देखील परमेश्वर पिता तुझ्यामध्ये जगावं की जेणेकरून मरण सुद्धा आमच्यासाठी लाभदायक हो. दिन प्रतिदिन आम्ही तुझ्या जवळ येत जावं असं होऊ दे परमेश्वर पिता. आज प्रभू या वाढदिवसाच्या प्रसंगी परमेश्वर पिता तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. 30 पट 60 पट 100 पट फळ द्यावं यासाठी आम्हा प्रत्येकाला कृपा द्या. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन.